नमस्कार मित्रांनो, आज स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची 143वी जयंती. आजच्या या शुभदिनी एक गोड बातमी या व्हिडिओमध्ये देणार आहे. पण स्वातंत्र्यवीर सावरकर जवळपास 1.5 शतक होऊनही आज इतके रिलेव्हंट आहेत जेवढे कदाचित त्यांच्या काळातही ते नसतील. चांगली गोष्ट ही आहे की स्वातंत्र्यवीर सावरकर हयात असताना ते किती महान आहेत, त्यांना 100 वर्षापुढच्या गोष्टी किती स्वच्छ स्पष्ट दिसत आहेत हे आपण ओळखू शकलो नव्हतो. आज आपण ज्या परिस्थितीत आहोत त्या परिस्थितीमध्ये सावरकरांनी या सगळ्या गोष्टी किती आधी बघितल्या होत्या हे लक्षात येतं आणि त्यांच्याबद्दलचा आदर आणखीन वाढतो. आज पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सावरकरांच्या जयंतीनिमित्त अर्थातच व्हिडिओही शेअर केलेला आहे, पण दररोज ते एक सुभाषित लोकांसोबत शेअर करतात, सुभाषित लोकांपर्यंत पोहोचवतात. आजचं सुभाषित आहे ते स्वातंत्र्यवीर सावरकरांना अर्पण केलेलं आहे. ते आधी तुम्हाला ऐकवतो आणि मग विषयाकडे येतो. अनंतोद्भूत भूतौघ संकुले भूतलेखिले शस्त्रे शास्त्रे त्रिचतुरा यदि मादृशाः. संसार में अनेक लोग केवल ज्ञान या केवल शक्ति के लिए प्रसिद्ध होते हैं, किंतु वास्तव में वे धीर गंभीर व्यक्तित्व अत्यंत विरले होते हैं जो ज्ञान और पराक्रम दोनों से युक्त हों. बघा, काही जण शस्त्रात पारंगत असतात, काही जण शास्त्रात पारंगत असतात, पण शस्त्र आणि शास्त्र दोन्हीमध्ये पारंगत असलेले विभूती खूप कमी असतात. स्वातंत्र्यवीर सावरकर त्यांच्यापैकी एक होते. स्वातंत्र्यवीर सावरकरांचा संदेश ज्यांनी कोणी स्वीकारला नाही, त्यांनी जी भविष्यवाणी केली होती, त्यांनी जी कल्पना सिद्धांत म्हणून मांडली होती, त्याचा ज्यांनी स्वीकार केला नाही, आज त्यांची अवस्था कडेलोटाकडे झालेली दिसत आहे. आणि मी भारताबाबत बोलत नाही आहे, कारण भारतामध्ये 70 वर्षानंतर का होईना एक असं सरकार काम करतंय जे कदाचित अजूनही नाव महात्मा गांधींचं घेतं आहे, कारण मजबुरी का नाम महात्मा गांधी ही आपल्याकडे म्हणच झालेली आहे. पण ते काम सावरकरांनी दाखवलेल्या मार्गावर करत आहे, त्या मार्गावर पुढे जात आहे. पण ज्या युरोपमध्ये राहून सावरकरांनी हे सगळं बघितलं, मांडलं, ते व्यक्त झाले आणि नंतर 27 वर्ष जवळपास तुरुंगवास सहन केल्यानंतर सोसल्यानंतर अधिक प्रखरपणे ते व्यक्त होऊ लागले. त्या युरोपनी मात्र सावरकरांच्या संदेशाकडे दुर्लक्ष केलं आणि आज युरोप कडेलोटाच्या उंबरठ्यावर कडेलोटाकडे वाटचाल करताना दिसत आहे. आणि आजची जी चांगली बातमी, आनंदाची बातमी हीच आहे की आपल्याला आठवत असेल, पुणे पुस्तक महोत्सवात माझं दुसरं पुस्तक 5 देश 5 राजधान्या अस्वस्थ युरोपचा मागोवा प्रसिद्ध झालं होतं. त्याला चांगला प्रतिसाद मिळाला आणि आता हे पुस्तक इंग्रजीतही उपलब्ध झालेलं आहे. आणि हे पुस्तक तुम्ही बुकगंगाच्या वेबसाईटवर किंवा पुण्यातल्या दुकानामध्ये किंवा मग ॲमेझॉनवर किंवा मग इतर काही मराठी आणि इंग्रजी पुस्तकांची दुकानं आहेत, तिथे तुम्हाला हे उपलब्ध होऊ शकेल. मूळ पुस्तक मराठीत असलं तरी हे आत्तापर्यंतच्या झालेल्या घटनांचा आढावा घेणारं पुस्तक आहे. कारण बरोबर 1 वर्षापूर्वी म्हणजे 28 मे
2025ला मी खरं तर सुट्टीसाठी पोलंडची राजधानी वॉर्सॉ इथे गेलो होतो. तिकडनं सावरकरांच्याच जयंतीनिमित्त व्हिडिओ तिकडनं पोस्ट केला होता. त्याच्यानंतर मी बर्लिन, नंतर डेन्मार्कमध्ये, उत्तर डेन्मार्कमध्ये ज्याला जटलँड म्हणतात तिकडे, मॉर्स बेटावर तिकडनं कोपनहेगन, तिकडनं लॅटवियाची राजधानी रिगा आणि लिथुएनियाची राजधानी विल्नियस, अशा 5 देशांच्या 5 राजधान्यांना भेट दिली. आणि त्याच्यात जे जाणवलं ते प्रवास वर्णन आहेच आहे, पण प्रवास वर्णनाच्या जोडीला युरोप कशा प्रकारे कडेलोटाकडे वाटचाल करत आहे त्याच्याही काही गोष्टी जाणवल्या. ते या पुस्तकात मांडण्याचा प्रयत्न केला. पुस्तक डिसेंबरमध्ये प्रसिद्ध झालं, पण गेल्या 6 महिन्यामध्ये आणखीन अनेक घडामोडी घडल्या आणि त्यामुळे त्याच्याबद्दल लिहिणं आवश्यक होतं. आज चांगली गोष्ट म्हणा, वाईट गोष्ट म्हणा, पण अनेक जणांना वाचण्यासाठी, जरी ते घरी एकमेकांची मराठीत बोलत असले, मराठी चित्रपट, संगीत याचा आनंद घेत असले, तरी वाचण्यासाठी इंग्रजीचा आधार वाटतो. आणि याशिवाय एक असा बराच मोठा वर्ग आहे, भारताच्या बाहेरचाही वर्ग आहे, की ज्यांच्यासाठी पुस्तक इंग्रजीत उपलब्ध असेल तर त्याचा फायदा होऊ शकतो, तो विषय अधिक व्यापक होऊ शकतो. मराठी माणसांनी संकुचित विचार करता कामा नये. आपला विचार देशभरात आणि जगभरात पोचला पाहिजे. आणि त्यामुळे हे पुस्तक प्रसिद्ध झालेलं आहे, याचा आनंद आहे. तुम्ही ते कुठे तुम्हाला मिळू शकेल, उपलब्ध होईल, त्याचे सगळे तपशील मी व्हिडिओत देणारच आहे. आता विषयाकडे पुन्हा एकदा येतो. युरोपची अशी अवस्था का झाली आणि युरोपबद्दल आपल्याला एवढा जिव्हाळा का वाटतो? याचं कारण आपण ज्या मार्गावर चाललोय तो एका प्रकारे युरोपचा मार्ग आहे. युरोपीय वसाहतवादी देशांनी केवळ भारत नाही तर जगातल्या बहुतांश भागावर राज्य केलं. कुठे 50 वर्ष, कुठे 100 वर्ष, कुठे 300 वर्ष. काही देशांची ओळख पूर्णपणे पालटली. म्हणजे मी याच्यामध्ये कॅनडा, अमेरिका, ऑस्ट्रेलियासारखे देश म्हणणार नाही, पण अगदी दक्षिण अमेरिकेतले देश आहेत की त्यांनी युरोपीय भाषा स्वीकारली. फिलिपाईन्ससारखे देश आहेत. अशा सगळ्या देशांमध्ये राज्य केल्यानंतर, पहिलं आणि दुसरं महायुद्ध लढल्यानंतर, त्याच्या आधी औद्योगिक क्रांतीच्या द्वारे जगाला अनेक प्रकारचं तंत्रज्ञान, अनेक नवीन शोध, अनेक नवीन राजकीय सिद्धांत देणारा युरोप आज आपली ओळख शोधताना चाचपडतोय असं वाटतंय. आणि खास करून आत्ता अमेरिका आणि इराण यांच्यातल्या युद्धामध्ये युरोपचा आणि त्यातल्याही वसाहतवादी देशांचा खरोखरच खूप मोठा अपेक्षाभंग झालेला आहे. आपण जगावर राज्य करतो ही त्यांची जी एक भावना होती, आपण जगातले एक महत्त्वाचे प्लेयर आहोत, एक महत्त्वाचे खेळाडू आहोत जागतिक राजकीय पटावरचा, तो गैरसमजही आता त्यांचा दूर झालेला आहे. पुढच्या काही महिन्यात युरोपच्या अनेक देशात पुन्हा एकदा उजव्या प्रखर राष्ट्रीय विचारांची सरकारं येतील. याच्यामध्ये जर्मनीमध्ये AFD येऊ शकेल, फ्रान्समध्ये नॅशनल रॅलीचा विजय येऊ शकेल, ब्रिटनमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये हे आपण बघितलेलंच आहे. अमेरिका कदाचित नेटोतनं बाहेर पडेल आणि त्याच्यामुळे युरोपच्या संरक्षणाचा मुद्दा ऐरणीवर येईल. आत्तापर्यंत किमान ब्रिटन आणि फ्रान्स यांना, ज्याला पश्चिम आशिया किंवा त्यांच्या दृष्टीने जे मिडल ईस्ट आहे, म्हणजे मिडल ऑफ द ईस्ट, भारत म्हणजे पूर्व आणि युरोप म्हणजे पश्चिम, आणि याच्या मध्यभागी जे आहे तर तो मिडल ऑफ द ईस्ट, फार ईस्ट, ईस्ट अशी त्यांनी विभागणी केली. पण त्या मिडल ईस्टमध्ये त्यांना कुणी विचारत नाही आहे. आपण या भागाचं भाग्य लिहिण्यासाठी, भाग्य बदलण्यासाठी, भविष्य लिहिण्यासाठी काहीतरी करू शकतो हे दाखवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. पण ती ताकद त्यांच्याकडे नाही आहे. ब्रिटनकडे, ज्यांनी 1/3 जगावर राज्य केलं, त्या ब्रिटनकडे आज केवळ 70,000 सैनिक जे युद्ध लढू शकतात असे फक्त 70,000 आहेत. ही वस्तुस्थिती आहे. ज्या प्रकारे चीनी वाहन उद्योग असेल किंवा इतर कुठलाही उद्योग असेल, ज्या वेगाने ते प्रगती करत आहेत, युरोपची अनेक औद्योगिक क्षेत्रामध्ये पूर्णपणे पिछेहाट होईल दिसते. आणि असं असताना तरी आपल्याला युरोपबद्दल सहानुभूती का वाटते?
अजूनही म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः आता युरोपच्या 4 देशांच्या दौऱ्यावर जाऊन आले. कारण जी गोष्ट अमेरिकेत मिळू शकत नाही अशी काही गोष्टी, सर्वोत्तम गोष्टी, तंत्रज्ञान युरोपकडनं मिळू शकतं आणि म्हणून भारत अजूनही युरोपशी चांगले संबंध ठेवून त्यांच्याकडनं त्या गोष्टी मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. पण हे करत असतानाही जी गोष्ट नॉर्वेमध्ये झाली, जी गोष्ट स्वीडनमध्ये किंवा नेदरलँड्समध्ये होताना आपण बघितली की आपला पगार किती, आपण बोलतो किती, याचं भान न ठेवून लोकशाही, मानवाधिकार, सर्वधर्म समभाव, अल्पसंख्याकांचे हक्क, पर्यावरण याच्याबद्दल कोणालाही प्रवचन द्यायला अजूनही ती युरोपची सवय जात नाही. आणि म्हणून म्हटलं की कुठेतरी स्वातंत्र्यवीर सावरकरांनी प्रेरणा घेतली भारतीय राष्ट्रीयवादाची. प्रेरणा ही स्वातंत्र्यवीर सावरकरांना जोसेफ मॅत्सिनी त्यांनी ज्या प्रकारे इटली अनेक राज्यांमध्ये विभागलेली होती, विखुरलेली होती, त्यांना त्यांनी एकत्र केलं. त्या राष्ट्रवादाची प्रेरणा सावरकरांनी एका प्रकारे इटलीमधनंच घेतलेली आहे. अर्थात छत्रपती शिवाजी महाराजांचाही त्यांच्यावर खूप प्रभाव आहे. आणि ती प्रेरणा घेऊन त्यांनी भारतीय राष्ट्र आणि या भारतीय राष्ट्राला आधार देणारी हिंदुत्वाची संकल्पना ज्या स्पष्टपणे, ज्या ठामपणे मांडली, ती आजही तितकीच ताजी आहे, तितकीच रिलेव्हंट आहे. पण युरोपमध्ये या गोष्टी, त्यांचा विसर तिथल्या नेतृत्वाला, तिथल्या समाजाला पडला. ज्या युरोपने औद्योगिक क्रांती करून संपूर्ण जगाचं उत्पादन स्वतःच्या हातात घेतलं होतं, आज कुठल्याही प्रकारचं उत्पादन युरोपमध्ये त्याची स्पर्धात्मकता जवळपास उरलेली नाही आहे. ज्या युरोपनी पहिलं आणि दुसरं महायुद्ध करून कोट्यावधी लोकांचे प्राण घेतले, आज त्या युरोपची लढाईची ताकद नाही आहे. पर्यावरणाच्या नावाखाली विकासाला तिलांजली देणं, एक वर्क लाईफ बॅलन्ससाठी कुठेतरी कष्ट करण्याला, श्रमशक्तीला महत्त्व न देणं आणि लोकसंख्येचा जो जिहाद सुरू आहे, लोकसंख्या बदलण्याचे प्रयत्न जे केले जात आहेत ते वेळीच त्याचं गांभीर्य न ओळखणं, यामुळे अशी अवस्था आलेली आहे. आणि स्वातंत्र्यवीर सावरकरांचा संदेश दुसरा तिसरा कुठलाही नाही. भारत स्वतंत्र झाल्यावरही स्वातंत्र्यवीर सावरकर कानी कपाळी ओरडून सांगत होते की हाती शस्त्र घ्या, आधुनिक शस्त्राशी परिचय करा, आधुनिक शास्त्राशी परिचय करा. नंतर हे शस्त्राची, बंदुकीची नळी कोणाकडे करायची ते नंतर ठरवता येईल. पण त्याच्यासाठी सावरकरांना देशद्रोही ठरवण्यापर्यंत या विरोधकांची मजल गेली. एकाच वेळेला एका माणसाला नाझी जर्मनीचे एजंट आणि ब्रिटिशांचे एजंट म्हणजे 2 विरुद्ध पक्षांच्या साठी काम करणार असा आरोप एकाच माणसावर होणं, म्हणजे हे खरं एका प्रकारे त्या माणसाचं मोठेपणा दाखवणारं आहे. म्हणजे फक्त ब्रिटिशांचं एजंट म्हटलं असतं तर समजू शकलो असतो, पण ब्रिटिशांचे एजंट आणि नाझी जर्मनी फॅसिस्ट विचारसरणीचेही अशा प्रकारचं बिरुद ज्यांना लागतं. कारण आपल्याकडे काँग्रेस आणि पुरोगामी वर्गाला सावरकर कळले नाही. पण युरोपमध्येही सावरकरांचा विचार हा सावरकरांचा विचार म्हणजे शेवटी काही सावरकर या व्यक्तीचा विचार नाही आहे. राष्ट्र प्रथम ठेवून, राष्ट्राची ओळख प्रथम ठेवून, राष्ट्राची संस्कृती प्रथम ठेवून, राष्ट्राचा धर्म प्रथम ठेवून. या धर्मामध्ये कुठेही धार्मिकता नाही आहे. त्याच्यामध्ये विज्ञानवाद आहे, त्याच्यामध्ये तर्कवाद आहे, त्याच्यामध्ये विवेकवाद आहे. म्हणजे हे जे विवेकवादी नावाचे छद्मी मंडळी हल्ली फिरत असतात तिकडे तिकडे, त्यांचा विवेकवाद बेगडी आहे. कारण तो फक्त हिंदूंना विवेक शिकवतो, बाकीच्यांसाठी विवेक त्यांचा गुंडाळलेला असतो. पण ती गोष्ट सावरकरांनी सांगितली आणि आज त्याचा विसर भारताला पडला होता. अजूनही पूर्ण आपल्याला त्याचं संज्ञान म्हणतो झालेलं नाही आहे, जाणीव पूर्ण झालेली नाही आहे, पण निदान जाणीव झालेली आहे. पण युरोपमध्ये ती परिस्थिती आहे आणि हेच सगळं एक पर्यटक म्हणून मला जे दिसलं, त्याच्या मागचा इतिहास, वर्तमान आणि काय होऊ घातलं आहे याचा आढावा या पुस्तकात घेण्याचा प्रयत्न केला आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जयंतीलाच माझ्या प्रवासाची सुरुवात झाली आणि त्यांच्याच जयंतीला आज हे पुस्तक इंग्रजीत प्रसिद्ध होत आहे. आपल्यापैकी बऱ्याच जणांनी हे पुस्तक प्रत्यक्ष पुणे पुस्तक महोत्सवात भेटून विकत घेतलं होतं, तिथे आपली भेटही झाली होती. पण इंग्रजी पुस्तक
आपण स्वतः वाचत असेल तर स्वतःसाठी किंवा आपल्या पुढच्या पिढीसाठी जी मुख्यतः इंग्रजी भाषेत शिकते त्यांना इंग्रजी वाचायला बरं वाटते त्यांच्यासाठी घ्या अशी आपल्याला आग्रहाची विनंती आहे. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा. एवढीच विनंती आहे. तुर्तास इथेच थांबतो. पाहत रहा MH48.